मकर संक्रांत स्पेशल आज मी बनवते तिळगुळ पोळी. टम्म फुगलेली, खरपूस आणि भरपूर सारण भरलेली आणि एकदम खुसखुशीत आतून आणि वरतून क्रिस्पी अशी ही काठोकाठ पुरण भरलेली रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते. अगदी सोपी पद्धत वापरून. पहिल्यांदा आपण इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. तीळ खरपूस भाजून घ्यायचे आहेत. अर्धी वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणेही आपण छान खरपूस भाजून घेतलेले आहेत. आता इथे मी बेसन भाजून घेत आहे. तर 1 चमचा इथे बेसन घेतलेला आहे. बेसनही आपण छान खरपूस भाजून घेऊया. आता हे सर्व भाजलेले जिन्नस थंड करायला ठेवूया. तोपर्यंत आपण इकडे तिळगुळाची जी कणिक असते वरचं आवरण ते मळून घेऊया. इथे 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 चमचे बेसन घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ आणि कडकडीत तेलाचे मोहन 2 चमचे घातलेले आहे. आता हे सर्व पीठ मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता पाण्याने घट्ट मळून घेऊया. जशी चपातीची कणिक मिळतो त्यापेक्षा आपलं थोडंसं घट्ट मळायचं आहे. नंतर इकडे मिक्सरमध्ये आपण तीळ, गूळ आणि शेंगदाणे रवाळ असे बारीक करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपण जे बेसन भाजलेलं होतं ते घालायचं आहे. पांढरे तीळ थोडेसे बाजूला काढून ठेवले ते घालायचे आहेत. वेलची पूड घालून हे आपलं सारण तयार झालेलं आहे. तर इकडे आपली कणिक ही छान भिजलेली आहे. आता आपण पारी करून घेऊया. तर आपण पुरणाचा उंडा कसा करतो त्या पद्धतीने इथे उंडा करायचा आहे आणि जेवढं बसेल तेवढं आपल्याला इथे हे सारण भरायचं आहे तिळगुळाचं. तर भरपूर असं सारण भरायचं आहे अगदी काठोकाठ, म्हणजे ते पुरण पूर्णपणे पसरलं जाईल. तिळगुळाचं सारण जास्त कोरडं बनवायचे नाही किंवा जास्त ओलसरही बनवायचे नाही. मीडियम आपल्याला हे सारण बनवून आपण उंड्यामध्ये भरायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे आपला मस्त उंडा तयार झालेला आहे. आता आपण पोळी लाटून घेऊया. तर इथे गव्हाचं पीठ थोडंसं लावायचं आहे उंड्याला आणि हाताने पहिल्यांदा प्रेस करायचं आहे, जेणेकरून पुरण सर्व पसरलं जाईल. नंतर बेलण्याने आपण पोळी चांगली काठोकाठ पुरण पसरेल अशी लाटून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने इथे आपली पोळी लाटून झालेली आहे. आता इकडे तव्यामध्ये आपण तूप घालूया. तर तुपामध्ये आपल्या ह्यात पोळ्या मस्त खरपूस आपल्याला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता किती मस्त अशी टम्म फुगलेली आहे पोळी. काठोकाठ पुरण भरलेलं आहे आणि मस्त अशी टम्मही फुगलेली आहे. खरपूस दोन्हीही बाजूनी आपल्याला ही तिळगुळ पोळी भाजून घ्यायची आहे. तर इथे सर्व माझ्या तिळगुळ पोळ्या तयार झालेल्या आहेत. भाजून एकदम मस्त अशा झालेल्या आहेत आणि गूळ घातल्यामुळे थोडासा कलर येतो आणि बघू शकता किती मस्त असं हे सारण पसरलेलं आहे. वरतून क्रिस्पी आतून खुसखुशीत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडलीच लाईक नक्की करा. थँक्यू.